नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली अर्जुनला म्हणत असते की आज आई-बाबांच्या आणि पूर्णा आजीच्या प्रेमाबद्दल ऐकल्यावर किती छान वाटलं ना. आई, अन्नपूर्णा आजी यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की मनामध्ये प्रेम असलं ना तर लग्न किती यशस्वी होतं. अर्जुन म्हणतो की तुम्ही हे सर्व घडवून आणलं ना. सायली म्हणते की अहो सर, मी फक्त एक प्रयत्न करून बघितला. तुमच्या मनात जी लग्नाबद्दल अडी आहे ना, मला ती दूर करायची. पण सर, या सगळ्या गोष्टीमध्ये मलाच जोडीदाराचा एक अर्थ नव्याने कळलाय. जोडीदार फक्त जोडीदार नसून तो यशस्वी होण्याचा आणि खुश राहण्याचा एक मार्ग आहे. अर्जुन म्हणतो की आणि तोच जोडीदार जर चुकला तर? सायली म्हणते की सर, मग त्याला आपण अपवाद समजायचं. अश्विन भाऊजींची रिया किंवा तुमच्या मित्राची म्हणजे कुणालची जी गर्लफ्रेंड होती तिला आपण अपवाद समजूयात. चैतन्य त्यांचं बोलणं ऐकत असतो. सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला या दोन जोड्या दिसल्या, परंतु तुमच्या घरामध्ये प्रेमाची एवढी चांगली उदाहरणं आहेत ती तुम्हाला दिसलीच नाही का? तसंही आपण एकटे श्वास घेत जगतच असतो, परंतु जोडीदाराचा हात जेव्हा हातामध्ये येतो ना तेव्हा आयुष्य अजून सुंदर होतं. म्हणजे बघा, नवरा बायकोचं नातं हे प्रेमाचंच असतं, तरीही ते नातं निभावण्यासाठी बळ कोण देतं? प्रेमच देतं ना. आपल्याला जर चालता चालता ठेस लागली तर आपण चालणं तर सोडून नाही देत. आता तुम्ही लहानपणी सायकल चालवायला शिकला असाल. सायकल चालवता चालवता तुम्ही पडला असाल, धडपडला असाल, परंतु तुम्ही सायकल चालवण्याचं कधी सोडलं का? नाही ना. तसंच आहे मग या एक दोन अनुभवांवरून तुम्ही प्रेम नाही नाकारू शकत. असे 2-3 वाईट अनुभव आले म्हणून तुम्ही एवढा सुंदर अनुभव नाही नाकारू शकत. आणि यालाच तर खरं आयुष्य म्हणतात. आणि ह्या गोष्टीमुळे तुमचा मित्र किंवा अश्विन भाऊजी टोकाचा निर्णय का घेतात? कारण त्यांना प्रेम ही गोष्ट अजून कळलीच नाहीये. आणि सर, तुम्हाला सुद्धा अजून प्रेमाची व्याख्या कळलेली नाहीये. तुम्ही सुद्धा तेच करताय. तुम्ही प्रेमाच्या बदल्यात प्रेम एक्सेप्ट करताय. आपण जर एखाद्यावर प्रेम केलं ना तर ते प्रेम, आणि त्याचं प्रेम असो किंवा नसो तरीही आपण त्याच्यावरती प्रेम करतोय. तो आपल्यासोबत असो किंवा नसो, आपलं त्याच्यावर प्रेम आहे ना, हे जास्त महत्वाचं आहे. आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला कोणी दाखवून दिलंय तुम्हाला माहितीये? रविराज सरांनी. अर्जुन म्हणतो की त्यांनी कसं काय? सायली म्हणते की गेली 20 वर्षे ते प्रतिमा आत्याची वाट बघताय. प्रतिमा आत्याची फक्त चाहूल जरी लागली ना तरी ते सैरवैर होतात. प्रतिमा आत्यांचा तर त्यांना सहवास सुद्धा मिळत नाही, तरी पण त्यांचं प्रेम कमी झालं नाहीये. आमचे मधुभाऊ सुद्धा त्यांच्या बायकोच्या एकही आठवणी विसरले नाहीत. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मी कधी ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलंच नाही हो. सायली म्हणते की मग आता बघा, तुमची प्रेमाबद्दलची सगळी मतं बदलून जातील. चैतन्य म्हणत असतो की खरंच मिसेस सायली, खरंच थँक्यू. आता माझ्या डोक्यावरचं खूप मोठं प्रेशर असं खाली उतरल्यासारखं वाटतंय. चैतन्य हे सर्व ऐकत असतो आणि खूपच खुश होत असतो. तर सायली अर्जुनला म्हणत असते की आता तुमचा प्रेमावर विश्वास बसलाय की नाही? एखादी छानशी मुलगी बघा आणि तिच्याशी लग्न करा. अर्जुन म्हणतो की झालं तुमचं, खाल्ली माती तुम्ही. सायली म्हणते की आता मी काय केलं? अर्जुन म्हणतो की एखादी चांगली गोष्ट केल्यानंतर तुम्हाला गडबड घोटाळा करायचाच असतो का? अर्जुन तिथून निघून जातो. तर सायली विचारत करत असते की आता काय चुकलंय माझं? तर इकडे रविराज हा प्रियाला विचारत असतो की तन्वी, तुला साखरपुडा का नकोय? तन्वी म्हणते की अहो बाबा, तसं नाहीये, मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, परंतु माझ्या परीक्षा आहेत ना, त्यामुळे मी असं म्हटलंय की साखरपुडा आता नको. तेव्हा विपुल म्हणतो की नाही तन्वी, आपल्या साखरपुड्यामुळे तुझ्या परीक्षेमध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही. पहिल्यांदा परीक्षा आणि मग नंतर साखरपुडा. विपुलची आई म्हणते की आपण एक काम करूया, आपण पुढच्या महिन्यात साखरपुडा धरूयात आणि त्याच्यानंतर मग लग्न. चालेल ना तुम्हाला? तेव्हा रविराज म्हणतो की आता आमची मुलीकडची बाजू आहे, तुम्ही म्हणाल तसं आम्हाला सगळं काही चालेल. विपुलचे बाबा म्हणतात की आता मुलाची बाजू आणि मुलीची बाजू असं काही नसतं, दोघंही सेमच असतात. सुमन म्हणत असते की काय माहित, गेल्या जन्मी आम्ही काय पुण्य केलं होतं की आम्हाला एवढे चांगले जावई मिळालेत. सुमन लगेचच सर्वांसाठी पेढे घेऊन येते आणि ती विपुलला म्हणते की विपुल, आता तू तुझ्या हातानेच तन्वीला पेढा भरव. आणि मग विपुल आणि तन्वी एकमेकांना पेढा भरवतात, परंतु तन्वीचा चेहरा मात्र उतरलेला असतो. तिला वाटत असतं की मी कुठे येऊन फसले, कारण तिला विपुल सोबत लग्न करण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. तर इकडे कल्पना रडत बसलेली असते. सायली तिच्याशी बोलत असते, परंतु सायलीच्या बोलण्याकडे तिचं अजिबातही लक्ष नसतं. आणि मग सायली जवळ येते आणि कल्पनाला रडताना बघते. ती विचारते की आई, तुम्हाला काय झालंय? तुम्ही का रडताय? तेव्हा कल्पना म्हणते की मला अगं अश्विनची खूप काळजी वाटते. अश्विनने जर पुन्हा तसं काही पाऊल उचललं तर? सायली, आता तूच काहीतरी कर. तू जर मनात आणलं ना तर तू पूर्ण आईला सुद्धा तुझे मुद्दे समजून सांगतेस, आणि मग तसंच काहीतरी अश्विन भाऊजीसाठी पण कर. अश्विनला हे सगळं विसरायला लाव, तेव्हा कुठेतरी तो त्याचं नॉर्मल आयुष्य जगू शकेल.
अर्जुन हे सर्व ऐकत असतो. सायली कल्पनाला म्हणत असते की तुम्ही प्लीज शांत व्हा बरं आधी. अर्जुन सुद्धा येतो आणि म्हणतो की मम्मा तू शांत हो बरं, तुला मी असं रडताना नाही बघू शकत, मी आत्ताच्या आत्ता अश्विन सोबत बोलायला जातो. तेव्हा सायली म्हणते की थांबा, तुम्ही आता कोणाशीही काहीही बोलू नका, आता जर तुम्ही त्यांच्याशी बोललात तर काहीतरी परिणाम उलटा सुद्धा होऊ शकतो. अर्जुन म्हणत असतो की मला तर फक्त एवढंच कळतंय की जोपर्यंत अश्विनच्या चेहऱ्यावर हसू येणार नाही तोपर्यंत आपलं घर पूर्वीसारखं सुखी होणार नाही. सायलीच्या डोक्यात एक कल्पना येते आणि ती अर्जुन आणि कल्पनाला सांगते. तर इकडे प्रिया मात्र खूपच चिडचिड करत असते आणि म्हणत असते की हा किल्लेदार माझ्या लग्नाच्या काय एवढा पाठीमागे लागलाय, आधी प्रतिमा करत होता ना तेच बरं होतं, त्यामुळे निदान बिझी तरी असायचा. परंतु पुढचे काही दिवस या लग्नात मी खुश आहे असंच मला दाखवावं लागणार आहे. आधीचा नागराज हातावर हात धरून बसलाय, त्यामुळे किल्लेदारला डाऊट येता कामा नये. आता मी या नागराजला सोडणार नाही. तर इकडे सायली जेव्हा तिचा प्लॅन हा पूर्णाजीला सांगते तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुला काय वाटलं, तू सांगशील तसं आम्ही करायला तयार होऊ, आम्ही काय तुझ्या खालच्या बाहुल्या आहोत. कल्पना हे सर्व ऐकत असते. सायली पूर्णाजीला समजून सांगत असते की आपल्याला अश्विन भाऊजी जास्त महत्वाचे आहे ना, त्यांच्यासाठी आपण एवढं करायलाच हवं, आणि जर आपण तसं केलं नाही तर ते दुःखात बुडत राहतील. तर पूर्णाजी म्हणते की माझा नातू दुःखात बुडणार नाही आणि हे बघण्यासाठी मी समर्थ आहे. ज्या अशा प्रयत्नांनी काही यशस्वी होणार नाही, त्यामुळे तू आमच्या घरामध्ये नाक खुपसू नको, तू इथून निघून जा. कल्पना येते आणि म्हणते की पूर्णाजी मला माहिती आहे की या क्षणाला तुम्हाला सायलीवर राग आहे, परंतु हा मार्ग सायलीने सुचवलाय असं माणूस नका ना, फक्त एवढंच बघा की यामुळे आपल्या अश्विनला बरं वाटणार आहे. मला 1% जरी शक्यता असली ना तरी सुद्धा मी ते करायला तयार आहे. पूर्णाजी मी तुमच्या समोर हात जोडते, परंतु सायलीने जो काही मार्ग करण्यासाठी आम्हाला परमिशन द्या. मी तुमच्या पुढे हात जोडते पूर्णाजी. तेव्हा पूर्णाजी म्हणते की कल्पना तू माझ्या समोर हात जोडायचे नाही, तुला जे काही मागायचंय ना ते हक्काने मागायचं. आपला अश्विन या सगळ्यातून बाहेर पडेल असं वाटतंय ना तुला, मग होऊ देत तुझ्या मनासारखं, माझी यासाठी परवानगी आहे. हे ऐकल्यावर सायली आणि कल्पनाला आनंद होतो. त्यानंतर हॉलमध्ये एक मोठा प्रोजेक्टर लावलेला असतो. अर्जुन त्याचा सर्व सेटअप करत असतो. पूर्णाजी घरातले सर्वजण सोफ्यावर येऊन बसलेले असतात आणि मग प्रोजेक्टर ऑन केल्यावर एक व्हिडिओ प्ले होतो ज्यामध्ये एक छोटा मुलगा असतो आणि तो देवासमोर शुभम करोती कल्याणम हा श्लोक म्हणत असतो. खरं तर तो खूपच क्यूट असतो आणि तो असतो आपला अश्विन. सर्वजण अश्विनचा तो व्हिडिओ बघत असतात. अश्विन त्याच्या खोलीमध्ये असतो, त्याच्या कानावर तो आवाज येतो आणि तो खाली येतो. अश्विन आता खाली आलेला असतो, तोही तो व्हिडिओ बघू लागतो. तेव्हा सायली अश्विनला सांगते की आम्हाला तुमचे काही जुने व्हिडिओज मिळाले म्हणून आम्ही ते प्ले केले. त्यानंतर अर्जुन म्हणतो की अरे अश्विन तू ना आतापेक्षा लहानपणी जास्त क्यूट दिसायचा, ये तू पण आमच्या सोबत बस. मग अश्विन सगळ्यांसोबत बसतो आणि त्याचे लहानपणीचे व्हिडिओज तो बघत असतो. तर कल्पना आणि अर्जुन सर्वजण आता अश्विनचे जुने अल्बम सुद्धा बघत असतात, फोटोज बघत असतात. सर्वजण एक एक गोष्ट शेअर करत असतात. प्रताप म्हणत असतो की अरे अश्विन तुला माहितीये का, लहानपणी ना तुला जर नवीन कपडे आणले ना तर ते तुला काढायचेच नसायचे, अगदी झोपेत सुद्धा तू तेच नवीन कपडे घालून झोपायचास. ह्या सगळ्या जुन्या आठवणी आठवून सर्वजण त्या आठवणीमध्ये हरवलेले असतात. अश्विनचं मन सुद्धा कुठेतरी रमत असतं. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुनने सायलीसाठी काही थँक्यूच्या चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या असतात. सायली ते वाचते आणि अर्जुन सायलीचे रिॲक्शन हे बाथरूम मधून बघत असतो. बाथरूम मध्ये तो लपून बसलेला असतो, परंतु सायली त्याला दिसत नसते. त्यामुळे तो बाहेर येतो आणि म्हणतो की मिसेस सायली गेल्या सुद्धा. खरं तर सायली ही बाथरूमच्या बाजूलाच लपून बसलेली असते. सायली म्हणते की हे सर्व कशासाठी. अर्जुन म्हणतो की यावेळी माझ्या डोक्यात गडबड घोटाळा सुरू होता आणि तो तर तुम्ही रिपेअर केला. तुम्ही अश्विनला सुद्धा सांभाळलं, अश्विनचं मन परिवर्तन केलं आणि त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणतोय. आणि मग सायली मोठमोठ्याने हसायला लागते. अर्जुन सुद्धा आता तिच्याकडे बघू लागतो आणि हसू लागतो. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.